पंचायत समितीत महायुतीचे वर्चस्व. सभापतीपदासाठी गणेश राणे तर उपसभापतीपदी अमोल लोके यांची बिनविरोध निवड. जवळपास 54 वर्षांनी मिळाली लोके कुटुंबातील व्यक्तीला पुन्हा संधी. देवगड पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे गणेश सदाशिव राणे यांची तर उपसभापती शिवसेनेचे अमोल विजय लोके यांची बिनविरोध निवड झाली. यामुळे देवगड पंचायत समितीवर भाजप शिवसेना महायुतीचे वर्चस्व प्रस्थापित झाले. पीठासन अधिकारी तथा तहसीलदार रमेश पवार यांनी सभापती व उपसभापती यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. देवगड पंचायत समितीच्या सभापती पदासाठी भाजपकडून गणेश सदाशिव राणे यांनी एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल केले होते, तर उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून अमोल विजय लोके यांनी देखील आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. पीठासन अधिकारी यांनी इतर कोणाचेही नामनिर्देशन पत्र दाखल नसल्याने या दोघांची निवड बिनविरोध झाल्याचे घोषित केले. दरम्यान 13 मार्च 2022 रोजी देवगड पंचायत समितीवर प्रशासकीय राजवट लागू झाली होती. त्यानंतर जवळपास 4 वर्षांनी आज पुन्हा एकदा पंचायत समिती कार्यालय लोकप्रतिनिधी यांनी गजबजलेले पाहायला मिळाले. 4 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी कार्यालयात दाखल झाल्याने वातावरण उत्साहाचे चित्र पाहायला मिळाले. देवगड पंचायत समितीच्या इतिहासात 1962 साली देवगड पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून प्रिन्सिपल RR लोके विराजमान झाले होते. त्यानंतर पुन्हा त्यांना 1967 ते 1972 या कालावधीत पुन्हा एकदा सभापती पदाची संधी मिळाली होती. त्यानंतर जवळपास 54 वर्षाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर लोके कुटुंबातील व्यक्तीला देवगड तालुक्याच्या उपसभापती पदाची संधी मिळाल्याने हा ऐतिहासिक योग मानला जात आहे. या निवड प्रक्रियेवेळी व्यासपीठावर गटविकास अधिकारी विनायक पाटील, महसूल अधिकारी विनायक शेट्ये, अधीक्षक संतोष बिर्जे, कक्ष अधिकारी मेघा राणे तसेच कुणाल मांजरेकर उपस्थित होते. निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी विशेष अभिनंदन केले. प्रथम या महाराष्ट्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा या सिंधुदुर्ग जिल्हा रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार सन्माननीय आमचे मार्गदर्शक नारायणजी राणेसाहेब त्यांनीही माझ्यावर जी जबाबदारी सोपवली आहे, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आमच्या महाराष्ट्राचे प्रदेश रवींद्र चव्हाण साहेब, माझ्या दोन्ही मंडळाचे अध्यक्ष तसेच या देवगड तालुक्याचे माजी आमदार अजितराव गोपटे आणि पडेल मंडळमध्ये आमचे मंड्याजी नारकर यांचं मोलाचं सहकार्य आतापर्यंत मला लाभलेलं आहे. आणि या सर्वांच्या वरिष्ठ म्हणजे जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचे सर्व राष्ट्रीय ते महाराष्ट्रापर्यंत जे वरिष्ठ नेते आहेत यांनी माझ्यावर जी जबाबदारी दिलेली आहे या सभापती पदाची, ती ह्या देवगडच्या जनतेचा जो विकास करण्याचा मानस धरून मी आज या पदावर मला जी जबाबदारी दिली ती मी पूर्णपणे पार पाडून ह्या जनतेची जी काही मूलभूत गरजा आहे त्या तळागाळापर्यंत या ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावागावात ज्या योजना आहेत महाराष्ट्र शासनच्या आहेत, केंद्र शासनच्या आहेत, जिल्हा परिषदच्या आहेत, त्या पूर्णपणे ह्या देवगड तालुक्यात ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंचांना विश्वासात घेऊन गावोगावी ह्या योजना आणि जनतेचं काम करण्याची जी संधी मला दिली आहे ती मी पूर्णपणे त्या सेवेला प्राप्त करून मी ती म्हणजे जनतेची सेवा करेन अशी मी गवाही. पहिल्यांदा आधी मी मतदारांचे आभार मानतोय. जो माझ्यावर विश्वास दाखवला आहे मतदारांनी देवगड तालुक्यातल्या म्हणजे माझ्या कुणकेश्वर मतदारसंघातल्या पण त्यांचे पहिले आभार. ते जर मी जर पंचायत समितीत आलोच नसतो तर आज उपसभा हा माझ्याजवळ योग आला नसता. जेणेकरून आता उपसभापतीची निवड माझी झाली ती आमचे लोके साहेब प्रिन्सिपल RR लोके हे 54 वर्षापूर्वी म्हणजे पहिले देवगड तालुक्यातले सभापती होते. त्याच्यानंतर लोके आडनावाला ही पहिली संधी मिळते 54 वर्षानंतर पहिली. त्यामुळे मी आधी पहिले मुळात आमचे शिंदे साहेब राणे साहेब यांचे आभार मानतो. त्यांनी जो विश्वास दाखवला तो माझा विश्वास टाकला आहे तो मी सार्थकी लावणार 100%. पंचायत समितीच्या स्तरावर जेवढी कामं आहेत लोकांची म्हणजे गावागावात जाऊन काय असतील ती मी सगळी त्यांच्याबरोबर कनेक्ट करून ती घेणार सगळी. आपली कार्यपद्धती म्हणजे ती स्वच्छ असेल त्याच्यात काय होणार नाही. मुळातच नितेश साहेबांनी मगाशीच सांगितलं आहे जो काय जनतेसाठी निधी लागेल तुला माझ्याशी पण बोलले फोनवर, सभापतींशी पण बोलले. नितेश साहेबांचे खरोखरच मनापासून मी आभार मानतोय आणि त्यांनी जो माझा विश्वास वैयक्तिक टाकला आहे तो सगळ्यात मोठा आहे आणि तो मी सार्थकी लावणार 100%.